लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकं अजूनही गायब. शोध सुरू. अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होते. अतिरेकी डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरामध्ये होती. स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप. अल फलाह विद्यापीठामध्ये पोलिसांकडून चौकशी. डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेखी. 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता. मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा. दिल्ली स्फोटाचे धागेदोरे तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत. जैशचे हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून बॉम्बस्फोट. डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कीला गेल्याचंही समोर. पंतप्रधान मोदींकडून दिल्ली स्फोटातील जखमींची भेट. मोदींकडून LNJP रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस. संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होणार. दिल्ली स्फोटाचा आणखी एक थरारक सीसीटीव्ही समोर. ब्लास्ट होता सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाजवळ झालेला स्फोट. दिल्लीमधील स्फोट प्रकरणाचा तपास NIAकडे. NIAकडून 10 जणांचं पथक स्थापन. मराठमोळे अधिकारी विजय साखरे यांच्या नेतृत्वात तपास होणार. देशातील 5 प्रमुख विमानतळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी. मुंबईसह दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, तिरुवनंतपुरम विमानतळांचा उल्लेख. इंडिगोला धमकीचा मेल. नरभक्षक बिबट्या दिसताच गोळ्या घाला. वनमंत्री गणेश नाईकांचे कठोर निर्देश. आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करणार नाही. वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार. नाईकांची माहिती.